देवेंद्र फडणवीसांच्या घरी अजित पवार गणपतीला गेले, परंतु शिंदेंच्या घरी गणपतीला अजित पवार न गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नाराजीच्या चर्चा सोशल मीडियावर सध्या आहे. हे बघा, प्रत्येक मान्यवर नेत्यांचे, मग मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांचे काही नियोजित कार्यक्रम असतात, नियोजित दौरे असतात. आणि मग या गडबडीमध्ये कदाचित माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडनं गणपतीला जायचं राहून गेलं असेल. गेले का नाहीत गेले याची मला कल्पना नाही, परंतु समजा धावपळीमध्ये, गडबडीमध्ये किंवा मुंबईत नसल्यामुळे त्यांच्याकडनं कदाचित त्यांना जाणं शक्य झालं नसेल. गणपतीच्या दर्शनाला गेले नाहीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे माननीय शिंदेसाहेबांच्यात आणि माननीय अजितदादांच्यात काही गैरसमज आहेत किंवा नाराजी आहे असा त्याचा अर्थ काढण्याचा बिलकुल आवश्यकता नाही. निश्चितच या दोघांच्यामध्ये आणि फडणवीस साहेब या तिघांच्याही मध्ये, माननीय शिंदेसाहेबांमध्ये, माननीय फडणवीस साहेबांमध्ये, माननीय दादांच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. एका विचारानं ते सगळेजण काम करत असतात. त्यामुळं असा त्याचा अर्थ माध्यमांनी काढू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. साहेब, महापालिकेकडं दसरा मेळाव्यासाठी आता तुमचा पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे गटाच्या देखील अर्ज दोन्हीचे पण गेलेले आहेत. नेमका दसरा मेळावा कोणाचा, म्हणजे कसा पद्धतीने? आता ते दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पक्षानं अधिकृत मागणी ही ज्यांच्याकडं ते मैदान आहे त्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केलेली आहे. आता अधिकृत शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचा अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह कायद्यानं, नियमानं माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं आता पक्ष हा आमचा आहे. त्यामुळं पक्षाचा होणारा हा दसरा मेळावा हा निश्चितपणानं माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवतीर्थावरच झाला पाहिजे ही आत्तापर्यंतची पक्षाचा हा मेळावा आहे. त्यामुळे नक्की या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून मुंबई महानगरपालिका प्रशासन हे निश्चित आम्हालाच त्या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याची परवानगी देईल असा आम्हाला विश्वास आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी शिवसेना केली होती का? गेल्या वर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा झाला होता, तो यंदाही होणार आहे असं ते म्हणतात. राऊत काय म्हणतात, दसरा मेळाव्याच्या बाबतीत मी आत्ताच आपल्यापुढं स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला पक्ष अधिकृत आमचा ग्राह्य धरलेला आहे, पक्षाचा अधिकृत चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मुंबई महानगरपालिका प्रशासन आम्हालाच दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर परवानगी देईल हा आम्हाला विश्वास आहे. मी आत्ताच सांगितलं. आता शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केली हे त्रिवार सत्य आहे, याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे आम्हा सर्व शिवसैनिकांचे कालही दैवत होते, आजही दैवत आहेत आणि उद्याही दैवत राहणार आहेत. याच्याबद्दल विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करू नये. मला एकच संजय राऊतांना म्हणायचं आहे, अशा पद्धतीचं राजकीय वक्तव्य एका पक्षाबद्दल आपण करत असताना कुणाच्या तरी परिवारातल्या माणसांना, परिवारातल्या ज्येष्ठ व्यक्तींना त्याच्यामध्ये ओढणं, त्यांचं नाव जोडणं हे संजय राऊतांच्यासारखे स्वतःला पत्रकार समजणाऱ्या व्यक्तीला ही शोभा देत नाही. कारण माननीय शिंदेसाहेबांचे वडील आदरणीय बाबा हे आम्हाला सगळ्यांनाच पितृतुल्य आहेत. आता विनाकारण ज्या व्यक्तीचा राजकारणाशी संबंध नाही, ते आपला प्रपंच, आपली शेती, आपलं गाव, आपला परिवार याच्यामध्ये ते मग्न असतात, त्यांचं कधी आजपर्यंत तुम्ही कधी राजकीय वक्तव्य कुठं ऐकलेलं नाही. आणि अशा पितृतुल्य व्यक्तीबद्दल त्यांनी पक्ष स्थापन केला का असा उल्लेख संजय राऊत करतायत हे निंदनीय आहे. त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय शिंदेसाहेबांच्या पिताश्रींच्याबद्दल करू नये एवढं सांगूनसुद्धा जर संजय राऊत असं करायचं थांबले नाहीत तर शिवसेना स्टाईलनं संजय राऊतांच्या या वक्तव्याचा जरूर आम्ही शिवसैनिक समाचार घेऊ. राहुल नार्वेकर वेळ काढूपणा करत आहेत असल्याचा आरोप गटाने केलाय. तसंच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि न्यायालय त्याच्यावरती परदेश दौरा पण रद्द न्यायालय, माननीय न्यायालय त्याच्यावरती योग्य विचार करेल. आपण पाहिलं, माननीय न्यायालयानं या बाबतीतल्या काही आदेश दिल्यानंतर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी एक शेड्यूल तयार करून दिलेला आहे. मागंसुद्धा मी आपल्या माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की रिटर्न आर्ग्युमेंट कधी सबमिट करायचं, सप्लिमेंटरी काय म्हणणं दाखल करायचं असलं तर कधी करायचं, किती तारखेपर्यंत करायचं, उलट तपास घ्यायचा असला तर किती तारखेपर्यंत करायचा, तोंडी युक्तिवाद करावा लागला तर तो कधी करायचा, प्रत्येक आमदारांचा युक्तिवाद ऐकून घ्यायचा, कशा पद्धतीने ह्या सगळ्याचं टाईमटेबल, वेळापत्रक
हे मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांनी विधानसभा नियमामध्ये ज्या तरतुदी आहेत, कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांना अनुसरून हे जाहीर केलेलं आहे, सगळ्यांना ते कळवलेलं आहे। याच्यावर सुद्धा जर ठाकरे गटाचा आक्षेप असेल तर त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास नाही। विधानसभा अध्यक्ष हे न्यायपीठावर बसलेले आहेत, न्यायपीठावरती बसलेल्या व्यक्तीवरती अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हे कायद्याला धरून नाही। त्यामुळे आता समजा त्यांनी काय ॲफिडेविट दाखल केला असेल, शपथपत्र दाखल केलं असेल माननीय न्यायालयाकडं, तर जरूर न्यायालय त्याच्यावरती मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांचं म्हणणं मागवून घेतील किंवा ऐकून घेतील आणि तो न्यायालयाचा अधिकार आहे। न्यायालय याच्या बाबतीत जो काही निर्णय देईल तो सगळ्यांनाच मान्य असेल। तर भाजपचे 6 ते 7 आमदार यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी आहे, चाचपणी तशी सुरू आहे, राजकीय वर्तुळात चर्चा आहे, याविषयी काय सांगाल? नाही, हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। कोणत्या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची आणि कुठलाही पक्ष, भारतीय जनता पक्षच नाही कुठलाही पक्ष, आमचा शिवसेना जरी असला तरी त्या लोकसभा क्षेत्रातनं निवडून येणारा उमेदवार कोण आहे, लोकांची मागणी कोणाच्या उमेदवारीला आहे, कोणाच्या उमेदवारीमुळे विजय आपल्याला सहज शक्य होणार आहे, या सगळ्या गोष्टी प्रत्येक राजकीय पक्ष हा तपासून घेत असतो आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत मामला आहे। भारतीय जनता पक्षाचं राज्य कार्यकारिणी, राज्य निवड मंडळ, केंद्रीय कार्यकारिणी, केंद्रीय निवड मंडळ याच्यावरती योग्य निर्णय घेतील, हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न असल्यामुळं आम्ही त्याच्यावरती जास्त भाष्य करणं योग्य नाही। शेवटचा प्रश्न आहे, राज्यात कंत्राटी भरतीवर टीका केली जाते, तहसीलदार देखील आता कंत्राटी पद्धतीने भरणार अशी आहे, त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। तुम्ही विनाकारण माध्यमांनी गैरसमज पसरवू नका। कुठं तहसीलदाराची पद, कुठं बरं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरती करायची जाहिरात निघाली? बिलकुल नाही। ज्या ठिकाणी काही पुनर्वसनाचे मोठे मोठे प्रकल्प आहेत, काही पुनर्वसनाचे परतावे द्यायचे आहेत लोकांचे, अशा ठिकाणी सेवानिवृत्त झालेले महसूल अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण घेतो, ही आजची पद्धत नाही, ही याच्या पाठीमागची अनेक वर्षांची पद्धत आहे। आता त्याच्यासाठी जर अर्ज मागवले असतील की सेवानिवृत्त अधिकारीसुद्धा त्या कामापुरतं आपल्याला जर घ्यायचे असतील तर ही आजची पद्धत नाही, ही जुनी पद्धत आहे। आमच्या सरकारनं, शिंदेसाहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या सरकारनं वेगळं काही केलेलं नाही। पूर्वी जे चालू होतं त्याच पद्धतीनं आम्ही काम करतोय। विरोधी पक्ष हा विनाकारण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर माणसं भरणार, नियमित भरती होत नाही। 1.5 लाख पदांची भरती करायला माननीय मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे। त्यातल्या पहिल्या टप्प्याची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू झाली। माझ्या विधानसभा मतदारसंघातलं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मतदारसंघातली जवळपास 210 मुलं ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस खात्यामध्ये भरती झाली। शिक्षकांची भरती लवकर सुरू करतो हे माननीय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं। आरोग्य विभागाची भरती करण्याची जाहिरात निघालेली आहे। सगळ्या विभागांची जाहिरात देऊन नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्या विरोधी पक्षांनी आता टीका करतायत त्याने 2.5 वर्षात कोविडचं कारण देऊन कुठलीच भरती केली नाही। मग ज्यांनी स्वतःच्या हातात असताना काही केलं नाही ते आम्ही करतोय, हे ज्यांना बघवत नाही ते आमच्या सरकारबद्दल नाहक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्रातल्या तरुणांना, युवकांना माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। नियमित 1.5 लाख लोकांची भरती राज्य सरकारमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक विभागांची भरती सुरू आहे। अनेक विभागांनी जाहिराती निर्गमित केलेल्या आहेत। अनेक विभाग या ठिकाणी त्यांचं रोस्टर तयार करणं, या सगळ्या गोष्टींचं कामकाज सुरू करतोय, केलेलं आहे। लवकरच ही प्रक्रिया जी निर्धारित वेळ नक्की करून मंत्रिमंडळाने दिलेली आहे त्या निर्धारित वेळेत ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये पूर्ण केली जाईल। ही भरती प्रक्रिया कुठेही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।